अनोळखी ओळख या ललित लेखाचं वाचन मी करतोय. लेखक शशिकांत मुद्देबिहाळकर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. अनोळखी ओळख. मित्रहो, कधी प्रवासात, कधी रस्त्यात, कधी एखाद्या पर्यटन स्थळी, कधी नको त्या ठिकाणी कुणीतरी भेटतं. कधी अगदी नावानं आडनावानं काय साहेब अशी हाक देऊन बोलायला सुरुवात करतं. जुन्या घडून गेलेल्या आठवणी सांगू लागतं. कुणाचं मी होतो म्हणून कुठलं तरी काम झालेलं असतं, त्याची जाणीव ठेवून बरं झालं तुम्हीच होतात म्हणून संकट टळलं. कधी अमुक अमुक काम झालं नसतं तर आज परिस्थिती कठीण होती हो. कधी कधी तुम्ही काम केलं नाही तरी तुमची बदली झाल्यावर काम करून घेतलंच की, सोडतोय काय, असंही ऐकावं लागतं. मी ऐकून घेतो. चेहरा ओळखीचा भासतो पण नाव आठवत नाही. कसलं काम तेही आठवत नाही. अनेक ठिकाणी सरकारी कामानिमित्त संपर्क आलेला असतो. अशावेळी मी हसून ओळखीचा नुसता प्रतिसाद देतो. खरं तर काहीही आठवलेलं नसतं. समोरच्यानं चांगलं ओळखलेलं असताना आपण मात्र न ओळखता ओळखलेलं नाही हे सांगण्याचं धारिष्ट्य होत नाही. मग मी उगीच ओळखल्याचं नाटक करत त्याच्या बोलण्यातला आशय लक्षात घेऊन त्याचीच री ओढत राहतो. होला हो आणि नाहीला नन्नाची री ओढतो. असं का? अरे बापरे, असं व्हायला नको होतं. किंवा अरे वा, छान झालं, काय म्हणताय, असं प्रश्नचिन्हांकित चेहऱ्यानं वेळ मारून नेतो. काहीही समजलेलं नसतं, लक्षात आलेलं नसतं तरी समोरच्या व्यक्तीला मी कधी निराश करत नाही. कारण मला त्यानं ओळखलेलं असतं. मी मात्र ओळख विसरलेला असतो. वाईट वाटेल कदाचित, असं वागायचं नसतं असं मला वाटतं. काही वेळा एकेरी हाकीची अनोळखी थाप पाठीमागून इतकी जोरात बसते की कळवळायला होतं. अरे महाराजा, होतास कुठं? हा प्रश्न विचारणारा चेहरा मागं वळून पाहावा तर अनोळखी असतो. अरे सॉरी हां, मला वाटलं तो कुणीतरी अमुक अमुक. काय माणसं भेटतात तरी. थाप एवढी जोरात देताना ज्या अमुक अमुकची घट्ट मैत्री असेलही, पण माझ्या पाठीच्या कळवळण्याचं काय? काय डॉक्टर, इकडं कुठं? एकदा असा कोणीतरी प्रश्न केला. मी म्हटलं, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अरे हो, मला वाटलं ते दिव्यागरचे कोणी अमुक अमुक डॉक्टर. मी म्हटलं असू दे असू दे, सॉरी हां. ते कुणीतरी, मी मनात म्हटलं आपण कुणीतरी का होईना डॉक्टरसारखे दिसतोय हे काय कमी आहे? 16 सारखे चेहरे असतात म्हणे, त्यामुळंच हे असे घोटाळे होतात. हे झालं अनोळखी चेहऱ्यांचं. कधीकधी ओळखीचे गोड चेहरे ओळख असूनही ओळख देत नाहीत म्हणा, न पाहिल्यासारखं निघून जातातच ना. वाईट वाटतं. आपण मात्र अनोळखी चेहऱ्यांशी बोलत बसतो. अहो, कधीकधी एखादा अनोळखी गोड चेहरा भर पावसात गाडीसमोर हात करून मला जरा निलायमपर्यंत लिफ्ट देता का, असं कळवळीनं विचारतो. तेव्हा मात्र आपण ट्रॅफिकमध्येही कचकन ब्रेक दाबून गाडी थांबवून लिफ्ट देतो. खरं तर निलायमच्या जवळपासही आपल्याला जायचं नसतं, पण स्त्री दाक्षिण्य, स्वभावाला औषध नाही ना, चालायचंच. गंमत असते अनोळखी ओळखीतही, नाही का? असे अनुभव तुम्हालाही नक्कीच आले असतील. खरं तर मित्रांनो, गंमत असते या अनोळखी ओळखीतही. अनोळखी ओळख या ललित लेखाचं वाचन आत्ताचं पण ऐकलं. लेखक शशिकांत मुद्देबिहाळकर. त्यांचा मोबाईल नंबर 9767152608. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.